या मंडळी चहा प्यायला साईकृपा टी हाऊस यवत. कडक कडक चहा. नमस्कार मंडळी, जसं की तुम्ही आता पाहिलं थंबनेलवरून समजलं असेल की चहा आम्ही ज्या ठिकाणी बसतो चहा प्यायला त्या ठिकाणी सतत गर्दी राहते. सतत म्हणजे यवतचा फेमस चहा आहे आणि चहाचा कट्टा. काय आज आम्ही ज्या वेळेला तिथे बसतो 1 तास 2 तास 3 तास असतं आमचं रोजचं उठणं बसणं, त्यावेळेस जवळपास 7-8 चहा कप होतात. म्हणजे असा चहा हडपसरपासून ते सोलापूरपर्यंत या रोडला असा चहा भेटत नाही आहे कुठंच. म्हणजे कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो ना बाहेर, तर बाहेर गेल्यानंतर आम्हाला इथला चहा प्यायल्याशिवाय हीच नाही लागत. काय तलपच भागत नाही. म्हणजे विचार करा, मध्ये 8-10 दिवस गाव बंद होतं, तर आम्ही इकडं कासरोडीला चहा प्यायला जायचो, इकडं भांडगावला चहा प्यायला जायचो. इथं प्रवीण कंपनीच्या पुढं तिथं एक हॉटेल आहे, तिथं चहा प्यायला जायचो. काय पण त्या चहाची काय क्वालिटी तिथले म्हणजे ते तलप काय भागत नव्हती. म्हणजे असं चहा आहे यवत फेमस साईकृपा टी हाऊस, असं चहाचा कट्टा आहे. तर खूप लांबून चहाला येतात आमच्या इथं चहा प्यायला. इथं जवळपास आता हे मला कळतंय असं चहाचं दुकान आहे. मला वाटतं साधारणतः बरेच दिवस झाले असतील, साधारण 25-30 वर्ष झाले असतील, 30-35 काय असतील ते. कारण की तुम्हाला मी गर्दी खूप असते चहाला, तुम्हाला गर्दी पाहिजे असेल तुम्ही स्वतः तिथं या चहा प्यायला. आणि तिथं कासरोडी चहा म्हणजे कासरोडीच्या लोकांना कासरोडीचा चहा वेगळा असतो, कडक चहा, स्पेशल चहा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे चहा तुम्हाला पाहायला मिळतील. चहाचा कट्टा यवत फेमस. तुम्ही नक्की या आणि एकदा चहा पिऊन जा आमच्या यवतमध्ये. यवत फेमस साईकृपा टी हाऊस. काय अक्षरशः मध्ये 8-10 दिवस गाव बंद होतं, त्यावेळेला कुणालाच म्हणजे करमत नव्हतं तिथं चहा पिल्याशिवाय. लोक इथले स्थानिक जे लोक आहेत खास चहासाठी कासरोडीवरून येतात, काही लोक भांडगाववरून येतात, काही लोक इथल्या आजूबाजूच्या खोडगाववरून येतात. म्हणजे ज्यांना जी सवय लागली ना, काही लोक कामटवाडीवरून येतात, काही लोक तिकडून देलवडीवरून येतात. म्हणजे ज्यांना या चहाची सवय लागली त्यांना हा चहा पिल्याशिवाय तलप भागत नाही. म्हणजे पोट भरतच नाही असं म्हणलं तरी तुम्हाला चालत नाही. काय कारण माणूस येता जाता गावात आला की घ्या चहा, इकडे गेला की घ्या चहा, आणि ती सवय लागलेली ती काही होत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळं पुढं आणि जे हायवेचे जे लोक असतात म्हणजे ते लोक तर वेगळेच. म्हणजे त्यांना माहिती झालेली आहे की बाबा इथं चहा चांगला मिळतो. म्हणजे ठराविक जे काही लोक आहेत त्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की हा इथं एकदम चांगला चहा मिळतो, एकदम कडक चहा मिळतो, क्वालिटी चांगली आहे. त्यामुळं लोक खास एखाद्याला तलब झाले असेल, एखाद्याला कुरकुम पाटसमध्ये तलब झाले असेल, तर माणूस तिथून मधले सगळे हॉटेल्स टाळून तो इथं यवतमध्ये थांबतो. म्हणजे विचार करा, यांच्या तशा 2 ब्रँच आहेत, एक तिकडं आणि इथं. तर ह्या मेन शाखा आहे जी मेन ती यवतची, तर तिथं लोक खास आवर्जून तिकडून इथं येतात चहा प्यायला. म्हणजे आम्ही स्वतःच म्हणजे आम्हालाच वैयक्तिक आम्हालाच चहाला तिथं हे होत नाही, काय होत नाही, करमत नाही. तर आमचे काही ठराविक एक ग्रुप आहे आमचा, त्या ग्रुपमध्ये चहा कंटिन्यू आम्ही, त्याच्याशिवाय आम्हाला जी सवय लागली चहाची ती पिल्याशिवाय आम्हाला काही तिथं हे करमत नाही असं म्हणलं तरी चालेल. काय त्यामुळं सर्वांनी एकदा चहा प्यायला तिथं थांबत चला. कोणी पुणे सोलापूर प्रवास करत असेल येता जाता तर यवतला नक्कीच एकदा अवश्य भेट द्या चहाला. काय त्यामुळे तिथं ओरिजिनल एकदम प्युअर गोकुळ दूध असतं चहामध्ये, गोकुळ दुधाचा चहा हे करतात ते. तर तुम्ही एकदा तिथं या. मी चहाची गर्दी वगैरे काय हॉटेलची गर्दी तुम्हाला दाखवणार नाही, तुम्ही ती गर्दी पाहण्यासाठी खास तुम्ही एकदा या की बाबा खरंच मी जे बोलतोय ते चहाची क्वालिटी तशी आहे का आणि तिथं आहे का.
पाहायला मिळते का ते बघा तुम्ही नक्कीच एक वेळ तिथं यवतमध्ये साई कृपा टी हाऊसला भेट द्यायला काही हरकत नाही आणि तुम्ही येऊन जा. जे कोणी हडपसर पुणे सोलापूर या प्रवास करत असतील त्या प्रवासादरम्यान तुम्हाला यवत गाव हे लागेल, यवतचा स्टॉप लागेल, तर त्या यवतच्या स्टॉपला तुम्ही आवर्जून एकदा थांबा आणि चहा प्यायला विसरू नका. जेणेकरून तुम्ही एकदा चहा पिला की तुम्हाला तिथं वारंवार परत थांबूशी वाटेल. ठीक आहे. यवत फेमस साई कृपा टी हाऊस नक्कीच सर्वांनी एकदा भेट द्यावी ही आपल्याला आग्रहाची विनंती. ठीक आहे, भेटू चला.